आपण प्रार्थना करूया आणि मग आजच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो पुन्हा एक बार आजच्या या प्रभुवारी ह्या वेळेला. प्रभू, तू आम्हाला संधी दिलेली आहेस की ज्यामध्ये प्रभू आम्ही तुझी स्तुती आराधना करू शकतो आणि प्रभू तुझ्या वचनाचं मनन चिंतन करतो. आणि म्हणून या वेळेला आम्ही सर्व तुझ्या हाती येतो. प्रभू, तू आमचा ताबा घे, तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आज जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्या शास्त्रपाठाकडे आपण वळणार आहोत. आणि पहिला मी चर्चा ग्रुपवरती अनुक्रमणिका टाकलेली आहे. पहिला मुद्दा आहे पश्चाताप आणि सुधारणे करता आव्हान. आणि ह्याकरता होशेच्या पुस्तकाचा मी आधार घेतलेला आहे. होशेया 14वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचनं फार महत्वाची आहे. यामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं की देवाचे त्याच्या लोकांच्या वरील करुणायुक्त जे प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं वर्णन आम्हाला या होशेने या 14व्या अध्यायामध्ये केलेलं दिसून येतं. जरी आम्ही बहकलेले असलो तरी देव आम्हाला परतण्याचे आमंत्रण देत असतो, हे कधीही विसरू नका. नेहमी माणसाचा स्वभाव कसा असतो, आपण एखादं पाप केलं किंवा आपल्याकडून काही पाप झालं किंवा आपण काही चुकलो तर आम्ही स्वतःला दोषी ठरवतो. आणि दोषी ठरवल्यामुळे मग आम्हाला असं वाटतं की मी पापी आहे, मी दोषी आहे. आणि मग शैतान आमचा त्यावेळेला कब्जा घेतो आणि तो आम्हाला वाईट रीतीने चालवण्यास प्रारंभ करतो. मग आमच्या मनामध्ये अशा भावना आणि विचार येतात की मी तर पाप केले, मी तर चुकलोय, मग कशाला शास्त्र वाचा, मग कशाला प्रार्थना करा, मग लोकांच्या मध्ये कशाला जा, मग चर्चला कशाला जा, लोक काय म्हणतील. अशा अनेक विचारांचं काहूर आमच्या मनामध्ये यायला लागतं. आणि मग आम्ही देवाचे लोक, देवाची मंडळी, देवाचं वचन, प्रार्थना यापासून दूर फेकले जातो. सैतानाचा हा डाव असतो, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचा स्वभाव खूप छान आहे. परमेश्वराचा स्वभाव खूप छान आहे. आम्ही जरी बहकलो ना तरी तो आम्हाला परत येण्याचं आमंत्रण देत असतो. इज अ व्हेरी गुड गॉड. आणि म्हणून आपण इंग्लिशमध्ये म्हणतो गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम आपण सगळेजण एकत्र म्हणायचं बरं का. मी एक म्हणणार, तुम्ही मग दुसरं पुढचं बोलायचं. मी उलट बोललो तर तुम्ही सरळ बोलायचं. गॉड इज गुड ऑल द टाइम. येस. सर्व परिस्थितीमध्ये, सर्व ठिकाणी परमेश्वर आमचा हा छान आहे, चांगला आहे. आणि म्हणून परमेश्वराचा स्वभाव पण खूप छान आहे. तो पडलेल्या माणसाला पडू देत नाही. आम्ही पडतो त्यावेळेला प्रभू आम्हाला उभं करत असतो. आणि हा परमेश्वराचा चांगला स्वभाव आहे. आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत. परमेश्वर आम्हाला संधी देत असतो, आम्हाला अपॉर्च्युनिटीज आफ्टर अपॉर्च्युनिटी देत असतो, यासाठी की आम्ही त्याच्याकडे पुन्हा वळावे. तेव्हा आम्हाला आलिंगन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून होशेचं पुस्तक 14वा अध्याय पहिल्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? होशेच्या द्वारे परमेश्वर इस्रायलाला विनंती करत आहे, इस्रायलाला तो हाक मारत आहे, इस्रायलाला तो आमंत्रण देत आहे. काय म्हटलेलं आहे? हे इस्रायला, बघा स्क्रीनवरती, हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याच्याकडे वर, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडलायस. यू हॅव फॉलन डाऊन. तू पडलायस. ऍक्शन इज डन. तू पाप केलेला आहेस, तू चुकला आहेस. आणि म्हणून आता कुठे वर? परमेश्वराकडे. रेस्क्यू पॉइंट कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वर हा आम्हाला पुन्हा परतण्याचं आमंत्रण देणारा परमेश्वर आहे. दुसऱ्या भाषांतरामध्ये छान लिहिलेलं आहे, इस्रायला तू पडलास, तू परमेश्वराविरुद्ध पाप केलेस, पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे परत ये, असं दुसऱ्या भाषांतरात दिले. किती सुंदर आहे. कधी कधी भाषांतरामध्ये फरक पडतो आणि जेव्हा असे वेगळे भाषांतर आपण वाचतो त्यावेळेला आणखीन आम्हाला परमेश्वराच्या वचनाचा आशीर्वाद फार वेगळ्या रीतीने मिळत असतो. ही परंतु भाषांतरामध्ये अतिशय जवळीकता परमेश्वराशी आम्हाला मिळावी याकरता भाषांतर करणाऱ्यांनी त्या वचनाची फोड करून आपल्याला समजेल, उमजेल, परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही अधिक काळ राहू म्हणून त्यांनी हे अशा प्रकारे भाषांतर केलेलं असतं. आणि म्हणून हे इस्रायला तू पडलास, तू परमेश्वराविरुद्ध पाप केलेस, पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे परत ये. कम बॅक. नेहमी लक्षात ठेवा, देवाकडे नेहमी कम बॅक असतो. आणि म्हणून आम्ही स्वतःला पडलेले समजू नये, खितपत पडलेले, पापी समजू नये. आता ती अवस्था आमची निघून गेली ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती आपला प्राण अर्पण केला, आपलं रक्त सांडलेलं आहे. म्हणून आम्ही आता तारण पावलेले लोक आहोत. आम्ही आमच्याकडून जरी चुकत असलं तरी प्रियानो परमेश्वर आम्हाला सोडत नाही. म्हणून तर तो म्हणाला, मी तुला सोडणार नाहीच आणि म्हणजे तू चांगला असताना सोडणार नाही, टाकणार नाही असं नाही बरं का. तू चुकलास, मार्ग चुकला, तू पडलास, तरी मी
तुझ्या सोबत असणार. आपलं मूल प्रियानो आपलं बोट पकडून चालत असतं आणि जो जर पडला आपण म्हणतो का उठ, पडलाच आता उठ, प्रभूने सांगितलं तर सोडायला, असं बोलतो का आपण? लगेच आई काय करते, पटकन हातातली वस्तू खाली ठेवते आणि आपल्या लेकराला उचलून धरते. तशा प्रकारे परमेश्वराचा स्वभाव आहे प्रियानो. मी तर म्हणतो किंवा हा परमेश्वराचा स्वभाव त्याने आई वडिलांच्या मध्ये टाकलेला आहे, आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये टाकलेला आहे. जसा तो पडलेल्या मनुष्याला आमंत्रण देऊन पुन्हा उभं करतो, तशा प्रकारे आम्ही देखील आमची लेकरं, आम्ही देखील आमच्या चर्च मधील माणसं, आमचे भाऊ बहिणी जेव्हा पडतात प्रियानो, म्हणजे रस्त्यात नाही बरं का, कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा ते परमेश्वरापासून दूर जातात त्यावेळेला त्यांना परमेश्वराकडे आणण्यासाठी आमचं मन प्रियानं द्रवलं पाहिजे, आमचं मन तयार पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचे आमंत्रण जे आहे हे आमंत्रण फक्त वरपंगी नाहीये, तर ते अगदी काकुळतीने मनापासून परमेश्वरानं केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, हे इस्रायला ऐक, तू पडलायस मला माहित आहे, पण तू आपला देव परमेश्वर याच्याकडे परत ये, कम बॅक टू मी, आय एम वेटिंग. उधळ्या पुत्राचा पिता, त्याला माहित होतं माझा मुलगा पैसा घेऊन संपत्ती घेऊन गेलेला आहे, पण पुढे काय होणार आहे, बाप आहे तो, त्याला माहिती मुलाकडे पैसे असल्यावर काय होणार आहे. आणि म्हणून तो आपल्या मुलाची परत येण्याची वाट पाहत होता. हे स्वर्गीय पित्याचं प्रतीक आहे प्रियानो, हे प्रतीक आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला बोलावतो, परमेश्वर आम्हाला काकुळतीने विनम्रपणे तो आम्हाला पश्चाताप करण्यासाठी, आमच्या पापाबद्दल आम्ही दुःखी आहोत या विचाराने जे आम्ही भरलेले आहोत प्रियानो, त्यातून तो आम्हाला बाहेर काढू शकतो आणि पुन्हा आम्ही देवाच्या प्रेमाशी जोडले जावं, आम्ही पुन्हा देवाशी रिकनेक्ट व्हावं. ही देवाची इच्छा असते, माणसाची नसते. आणि म्हणून इस्रायलाची इच्छा अजिबात नव्हती, तरी देव त्याला म्हणतो परत माझ्याकडे ये, मीच तुला वाचू शकतो. हा शास्त्रपाठ आम्हाला आशा देतो की आमचे देवापासून परावृत्त होणे, देवापासून दूर जाणे, हे देवा पुन्हा आम्हाला त्याच्याकडे आणू इच्छितो आणि तो आम्हावरती प्रेम करतो याचं प्रतीक आहे. 14वा अध्याय होशेचं पुस्तक आणि 4थं वचन पहा. 14वा अध्याय आणि 4थं वचन काय म्हटलेलं आहे? परमेश्वर आपल्या लोकांना काय म्हणत आहे? मी त्यांना त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करेन, कारण त्यांच्यावरचा माझा राग, देवाला राग येतो. तो मंदक्रोध आहे. तो जितका दयाळू आणि कनवाळू आहे तितकाच तो मंदक्रोध पण आहे. म्हणून त्याने इस्रायलाला शासन केलं, परंतु तो शासन करण्यामध्ये तो कायमचा त्या राष्ट्राचा नाश करत नाही, तर तो त्यांच्यामध्ये अवशेष ठेवत गेला आणि पुन्हा त्यांना म्हणतो, तुमच्यावरचा माझा राग गेलाय, कम बॅक, परत फिरा, या माझ्याकडे, या माझा. किती सुंदर देव आहे, किती सुंदर देवाची आम्ही आराधना करत आहे. या देवाचा, या परमेश्वराचा हा जो गुणधर्म आहे तो किती छान आहे प्रियानो. आम्ही आमची लेकरं चुकतात तेव्हा आम्ही त्यांना कमबॅक साठी आमचा दरवाजा नेहमी उघडा ठेवतो प्रियानो, पण मंडळीत जर कोणी चुकले तर त्याच्यासाठी आपण मंदिराचा दरवाजा बंद करतो. किती वाईट आहे, किती आपण विचित्रपणे वागत असतो प्रियानो समाजामध्ये, आमच्या मंडळीमध्ये. याचं आम्ही भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रभू आम्हाला होशेच्या पुस्तकात 14वा अध्याय 4थ्या वचनामध्ये म्हणतो, मी माझ्या लोकांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने पुन्हा प्रीती करेन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. हे फक्त प्रियानो शारीरिकच नाहीये बरं का, हे आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्याही परमेश्वर आम्हाला पुनर्स्थापित करत असतो. गॉड इज अ गॉड ऑफ रेस्टोरेशन. तो आम्हाला पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे. फक्त शारीरिक दृष्ट्याच नाही, तर भावनिक दृष्ट्या जेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर फेकले जातो, कारण काही का असेना, पण परमेश्वर ऑलवेज इन्व्हाइट्स अस टू कम बॅक. प्रभू आम्हाला नेहमी परत येण्यासाठीचा दरवाजा उघडा ठेवत असतो. परमेश्वराकडे दरवाजे कधी बंद नसतात, उशीर होतो, पण प्रभू आम्हाला सहाय्य करतो. आम्ही जेव्हा सर्व परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला जात असताना उभे करण्यासाठी त्याचं प्रेम हे समर्थ आहे प्रियानो. त्याच्या प्रेमामध्ये एवढा अशक्तपणा नाहीये. देवाचं प्रेम एवढं दुर्बल नाहीये प्रियानो, की मारला पटका चुकलास म्हणून जा आता मर, असं तो कधीच म्हणत नाही. तो शिक्षा देतो, शासन करतो, पण पुन्हा तो परतण्याचा दरवाजा उघडा करतो. हालेलुया, मोठ्याने म्हणूया हालेलुया. येस, परमेश्वर हा नेहमी दरवाजा उघडा ठेवणारा परमेश्वर आहे. आपण दरवाजा
उघड्या दरवाजांकडे येणार आहोत बरं का थोड्या वेळेमध्ये. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो, देवाचं प्रेम इतकं सामर्थ्यशाली आहे, देवाची कृपा आम्हाला नेहमी पुनरुज्जीवित करत असते. आणि म्हणून देवाची कृपा या राष्ट्रावरती झालेली आहे. त्यांना थोड्या काळापुरता त्यांनी शासन केले, परंतु पुन्हा देवाचं प्रेम, देवाची कृपा त्यांच्यावर आली आणि पुन्हा त्यांना तो म्हणतो, आता माझा तुमच्यावरचा राग गेला आहे, या माझ्याकडे परत या. आदाम आणि हव्वाने पाप केलं, प्रभू चिडला, प्रभूला राग आला आणि मग प्रभूने त्यांना काय केलं, एदेन बागेतून हाकलून लावलं. पण हाकलून लावल्यावर परमेश्वराला दुःख झालं आणि माझीच निर्मिती आहे, मीच निर्माण केलेलं आहे. परमेश्वराच्या रागामुळे भस्म होण्याच्या अवस्थेमध्ये होते. त्यांना प्रभू म्हणतो की तुम्ही परत या, मी तुम्हाला परत फुलवेन, तुम्हाला मी पुन्हा पुनरुज्जीवित करेन, पुन्हा तुम्हाला आनंदी करेन. परमेश्वर आमच्या दुःखामध्ये नेहमी आम्हाला सहाय्य करण्यासाठी धावून येत असतो, कारण आम्ही त्याच्या हातची हस्तकृती आहोत. ऑलवेज रिमेंबर दिस. अरे म्हणून त्याने हे इस्रायलाच्या द्वारे आम्हाला देखील हे आश्वासन दिलेलं आहे, कम बॅक टू मी अँड यू विल बी सिक्युअर्ड. माझ्याकडे आलात तर तुम्ही सुरक्षित राहाल, माझ्याकडे आलात तर तुमची धान्याप्रमाणे वाढ होईल, तुमच्या घरातील तेल मीठ पिठावर प्रत्येक वस्तूवरती विपुल असा आशीर्वाद मिळेल. द्राक्ष वेलीसारखे तुम्ही काय व्हाल, विस्ताराल. दुसऱ्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे, द्राक्ष वेलीप्रमाणे ते विस्तारतील. हो, आम्ही फ्लरिश होऊ, आम्ही वाढू परमेश्वरामध्ये. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या सानिध्यामध्ये शांती आहे, देवाच्या सानिध्यामध्ये सुरक्षितता आम्हाला मिळते. हे देवाच्या वचनातून आम्हाला शिकायला मिळत आहे, कारण देवाचं करुणायुक्त प्रेम जे आहे ते त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना सुरक्षितता आणि स्वतःच्या उन्नती करता लाभदायक असते. आणि म्हणून जर काही तुमच्या मनामध्ये समस्या असेल, जर तुमच्या जीवनामध्ये संकट असतील, जर तुमच्या शरीरामध्ये काही व्याधी असेल, कम बॅक टू द लॉर्ड. प्रभू काय म्हणतो, माझकडे या, माझकडे या. दुसरा मुद्दा आहे रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 31 ते 39 आपण मगाशी ऐकलेला आहे. आणि त्याचं शीर्षक आहे देवाच्या प्रेमावरील स्थिरता. परमेश्वर जे आमच्यावर प्रेम करतो प्रियानो, त्या प्रेमामध्ये स्थिरता आहे, ते स्थिर प्रेम आहे, ते कधी अढळ आहे, ते कधी प्रियानो ठळत नाही. आणि हा शास्त्रपाठ जो आहे रोमकरास पत्र 8 अध्याय 31 ते 39 मध्ये आम्ही पाहतो प्रियानो, ह्या शास्त्रपाठामध्ये देवाचे आम्हावरील अतूट प्रेम, न तुटणारे प्रेम आणि त्याच्याद्वारे आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तो जे धैर्य देतो त्याचं एक चांगलं उदाहरण आहे रोमकरास पत्र 8 अध्याय. आणि म्हणून प्रभू येशू मध्ये देवाची आम्हावर जी प्रीती आहे, जे परमेश्वराचं आमच्यावरती प्रेम आहे, त्यापासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही. No one can separate us from the love of God. परमेश्वर आमच्यावर एवढं प्रेम करतो की त्या माणसांनी जरी आम्हाला विरोधामध्ये पाहिलं, माणसांनी जरी आम्हाला छळलं, प्रभू आमच्यात प्रेम करतो. कारण परमेश्वराची जी आमच्यावर प्रीती आहे, त्या प्रीतीपासून कोणतीही शक्ती आम्हाला या जगामध्ये अशी नाही की जी आम्हाला विभक्त करेल. आणि म्हणून प्रियानो, प्रभूकडे या. संत पाऊल काय म्हणतो पहा बरं, रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 31 वचन. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे, व्हेरी गुड. देव जर आमच्या बाजूचा आहे तर आमच्या विरोधात कोण जाणार. देव जर आमच्या बाजूला अनुकूल आहे, अनुकूल म्हणजे पॉझिटिव्ह, देव आमच्या बाजूने आहे तर आमच्या विरोधामध्ये कोण जाणार आहे. परमेश्वर त्याच्या दासाच्या द्वारे आम्हाला धैर्य देत आहे की जर प्रभू आमच्यावर प्रीती करतो तर आम्हाला सुरक्षितता आहे. जर प्रभू आमच्यावरती प्रेम करतो, करुणामय युक्त प्रेम करतो, तर आम्ही घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच दावीद काय म्हणाला आपल्या स्तोत्रामध्ये, 30व्या स्तोत्रामध्ये काय म्हणतो तो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तुम्हाला हिरव्याच्या खाली बघू नका, माझ्याकडे बघून बोला. तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवारा करीतो, तो आपल्या नामास तो मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या नदीतून मी जात असलो तरी अरिष्टास बिना नाही, कारण तो माझ बरोबर आहे. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. शत्रूच्या देखत किती विरोध हो, प्रभू तुम्हाला पंचपक्वान्न देणारा परमेश्वर आहे. आणि किती सुंदर वचन आहे, हे अनुभवलेलं आहे त्याने.
म्हणून तर तो लिहितो. तुम्ही आणि मी जेव्हा अनुभवतो प्रियानो, तेव्हा खरोखर आम्ही देवाचे आभार मानतो. आणि मग पाऊल असं म्हणतो की जर देव आमच्या बाजूला आहे तर आम्हाला कशाचं उणीव भासणार नाही, आम्ही कशाला भीतीची गरज नाही. आणि म्हणून ह्या देवाच्या अतूट प्रेमाने आम्हाला धैर्य मिळतं, कॉन्फिडन्स मिळतो आणि शांती मिळते. मग कोणताही प्रसंग आमच्या जीवनामध्ये हो, कोणताही आजार आमच्यावरती हो, देवाचं प्रेम आम्हावरच स्थिर राहतं, ते अढळ राहतं. आमच्या संकटामध्ये, आमच्या समस्येमध्ये देवाचे आम्हावरील प्रेम नेहमी स्थिर असतं प्रियानो. तो रागावत नाही, तो आम्हाला टाकून देत नाही. आणि हेच ते देवाचे प्रेम आम्हाला संकटामध्ये स्थिर उभे राहण्यासाठी, धैर्याने तोंड देण्यासाठी सहाय्यभूत ठरते. म्हणून ज्या वेळेला असे प्रसंग येतात, कम बॅक टू द लॉर्ड, देवाकडे या, देवाकडे या. हे आम्हावरील देवाचं प्रेम आमच्या विरोधातील परिस्थितीमध्ये देखील आमचं स्थान बळकट करत असतं. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, आपण शुभवर्तमानाकडे वळणार आहे. लोकांचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 36 ते 40 मी 2 भागामध्ये हा शास्त्रपाठ विभागलेला आहे. पहिला आहे अश्रू ढाळणारी स्त्री. परंतु या ठिकाणी आम्हाला 36 ते 40 वचनामध्ये फार सुंदर अशा प्रकारे येशूच्या जीवनामध्ये घडलेली घटना लोकांनी लिहिलेली आहे. चर्चमध्ये अनेक वेळा मी या अलाबास्त्र कुपीबद्दल बोललोय. ती किती छोटी होती, मग ती कशी फोडायची, याला किती बहुमोल, हे सगळं मी यावेळेला वाईपआउट केलेलं आहे. त्याकडे मी बघणार नाही, पण एक वेगळा दृष्टिकोन पाहणार आहोत. असं म्हटलेलं आहे, एका पुरुषाने येशूला स्वतःच्या घरी जेवावयास बोलावले. गुरुजींना, धर्मगुरूला आपल्या घरी जेवायला बोलवण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तर ही प्रथा चालत आलेली आहे. आणि म्हणून ह्या गुरुजीला, या धर्मगुरूला, या शिमोनाने आपल्या घरी जेवायला बोलवलेलं आहे असं म्हटलेलं आहे. पहिल्या शतकामध्ये यहुदी धर्मातील परुषी हा एक पंथ होता, हा एक गट होता. यहुदी धर्मामध्ये, जुडायझम मध्ये फॅरसी हा एक ग्रुप होता प्रियानो. आणि म्हणून मोशेच्या नियमशास्त्राचं तोंडोतोंड स्पष्टीकरण करून, ज्याला मौखिक स्पष्टीकरण असं म्हटलेलं आहे, ज्याला काही आधार नसतो, अशा प्रकारे तोंडाने त्याचे भाषांतर करून, स्पष्टीकरण करून ते तंतोतंत पालन करण्यासाठी हे परोशी लोक यहुद्यांच्या मागे लागलेले होते. आणि म्हणून इथे येशू असं म्हणाला की तुम्ही मनुष्याचे नियम देवाचे नियम म्हणून माणसांच्या गळी उतरवता. हे काय नियम लावलेले आहेत शास्त्रात, तर हे आढळत पण नाही. तुम्ही काय चालवलेलं आहे? परुषी गट हा असा होता प्रियानो. आणि म्हणून परुषी आणि येशू यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होत असत. काय होत असत? शाब्दिक चकमकी सारख्या होत असत. आणि याचाच परिपाकमुळे असं झालेलं आहे, या परुष आणि येशूला स्वतःच्या घरी आणि तेही जेवावयास बोलावलेलं आहे. आणि ते आश्चर्य आहे, विरोधकाने जेवायला बोलवावं म्हणजे शंका येते. या परुषाने येशू ख्रिस्ताला आपल्या घरी जेवायला बोलवले, प्रॉब्लेम काय आहे? कारण हा तर विरोधक होता आणि ह्या विरोधकाने आपल्याला जेवायला बोलवलेलं आहे. आणि म्हणून संशयाची सुई आम्हाला या ठिकाणी आढळते. वारंवार परुषी हे येशूला त्याच्या उपदेशावरून, त्याने बोललेल्या शब्दावरून त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. येशूच्या उपदेशावरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. आपण करतो काही विशेष नाहीये प्रियानो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणून काही उपदेश करण्याचं बंद केलेलं आहे का? शिक्षण देण्याचं बंद केलेलं का? उलट तो म्हटला, तुम्ही तर चुना लावलेल्या काय आहात? कबरा आहात. बाहेरून छान दिसता, आतमध्ये सडलेले आहात. प्रभू येशू ख्रिस्त आणि हे परुष यांच्यामध्ये इतकं प्रियानो शाब्दिक चकमकी व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कृतीला, त्याच्या उपदेशाला, त्याच्या शिकवणीला हे सगळे लोक, शास्त्री आणि परुषी गट जो होता हा विरोध करायचे आणि त्याच्याद्वारे लोकांना ते भडकवायचे. बघा ते असे बोलले, बघा तो असा बोलला, हे देवाच्या विरोधात आहे, देवाचा पुत्र असं करू शकत नाही, हा काय स्वतःला देवाचा पुत्र, असं लोकांना भडकवायचं. आणि मग लोकांना येशूला अनुकरण करण्यापासून दूर नेण्याचं काम हे गट करत होते. आजही ते मंडळांच्या मध्ये चाललेलं आहे. आणि हे आम्ही करू नये असं साठी हे उदाहरण शास्त्रामध्ये अनेक परमेश्वराने आपल्या पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. आणि म्हणून प्रियानो, परुषी जे होते ज्याचे नाव शिमोन असं लिहिलेलं आहे. मला माहिती नाही, शिमोन त्यावेळेस भरपूर होते. आपल्याला हा शिमोन परुषी पाहायला मिळतो, शिमोन पेत्र पाहायला मिळतं, शिमोन एक दुसरा येशूचा शिष्य होता. अशा अनेक शिमोन आहेत प्रियानो. आणि म्हणून नाव घेताना जरा सांभाळून घेऊया आपण या देवाच्या लोकांचं. आणि हा जो परुषी आहे ज्याचं नाव शिमोन आहे, तो खरंच येशूला आपल्या घरी बोलावून त्याची शिकवण, त्याला प्रीचिंग करायला लावून शिकवू पाहत होता, की आपल्या घरी त्याला बोलावून काही चुकतो का, कुठं काय बोलतो का, त्या शब्दात पकडून
येशू ख्रिस्ताचा अनुयायी होण्यापासून स्वतःला परावृत्त करण्याची संधी शोधत होता? वी डोंट नो, आम्हाला माहित नाही. एक तर शिकवण्याचा हेतू असेल किंवा मग येशूला कोंडीत पकडून स्वतः त्याचा अनुयायी न बनण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असं शास्त्राचा अभ्यास करणारे म्हणतात. कारण मग काही गरजच नव्हती ना, आपल्या विरोधकाला घरी बोलवायचं, ते पण जेवायला या म्हणायचं, काय संबंध आहे? म्हणजेच काहीतरी काळं बैर आहे त्याच्यामध्ये. मी त्याच्याकडे तुम्हाला नेणार आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानं, त्यावेळेला जेवणास आमंत्रण दिल्यावरती एक पद्धत असायची. बसण्याची पद्धत नाही, मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलेलं आहे, परंतु अशी पद्धत असायची की आपल्या घरी जे लोक येत असत, जेवायला येत असत, पाहुणे येत असत, त्यावेळेला बसल्यानंतर जेवणाकरता त्यावेळेचे लोक आपल्या घराचे दरवाजे बंद करत नसत. देयर वॉज ऑलवेज ओपन डोर पॉलिसी. ज्या वेळेला पाहुणे घरी आले, ते जेवायला बसले की दरवाजे नेहमी उघडे ठेवत. त्यामुळे त्या पाहुण्यांच्या बरोबर जे संभाषण चालायचं ते घराच्या बाहेरून येणारे जाणारे ऐकत असत. आपण पाळत आले किंवा दुसरे लोक आपल्या घरी प्रार्थनेला आले की पहिला दरवाजा बंद करतो. आपल्या घरी आपण जर कोणा पाहुण्याला जेवायला बोलवलं तर पहिला आपण दरवाजा बंद करतो. परंतु त्या, मी म्हणत नाही चुका बरोबर, हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यावेळेला जी सिस्टम होती ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणूनच प्रियानो, येता जाता लोक पाहत होते त्या शिमोनच्या घरी जेवणावर चाललेली आहे, आणि म्हणूनच ती स्त्री आली ना घरात, म्हणूनच ती स्त्री आली ती घरात. ओपन डोर पॉलिसीमुळे कोणाचं तरी तारण होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. शेजारी बघतात, शेजारी ऐकतील प्रार्थना करताना, म्हणून घाबरून दरवाजे बंद करू नका. कदाचित तुमच्या घरात चाललेलं गाणं, प्रार्थना जे काही असेल त्याच्यामुळे तुमच्या शेजाऱ्यांचं तारण पण होऊ शकतं. अँड यू विल बी द कॉज, यू विल बी द पर्सन टू विन द पीपल. पण ह्या ठिकाणी येशू आहे, शिमोन आहे, आणि बरेच लोक त्यांना जेवणावर घातलेले आहे प्रियानो, बरेच लोक त्या ठिकाणी होते. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला असा शब्द येशूने वापरलेला आहे. एकटा शिमोन नव्हता येशू बरोबर जेवायला, काही लोक पण त्याच्या बरोबर होते. त्याने अनेक लोकांना बोलावलेलं होतं, आणखी त्याचे साथीदार पुरुष होते, त्या सगळ्यांना कदाचित बोलावलं असेल. आणि म्हणून प्रियानो, त्या काळामध्ये ओपन डोर पॉलिसी असल्या कारणाने जेवताना जे संभाषण होत असे ते समोरून दारासमोर येणारे जाणारे लोक ऐकत होते. आणि या काळामध्ये शहरातील कोणा एका स्त्रीला कळतं की येशू पुरुषाच्या घरी आहे. काय कळतं? येशू पुरुषाच्या घरी आहे. आणि तिला आश्चर्य वाटलं, तिला खूप आनंद पण झाला. 37 वचन पहा बरं, लोकांचं शुभवर्तमान काय लिहिलेलं आहे 37 वचनामध्ये. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो म्हणजे येशू ख्रिस्त पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिच्या कानावरती न्यूज गेली प्रियानो, आणि तिला खूप आनंद झाला. येशू शिमोनाच्या घरी, पुरुषाच्या घरी आलेला आहे. आणि म्हणून प्रियानो ती निघाली. पुढे काय लिहिलेलं आहे 39 वचनामध्ये, ज्या वेळेला ती अलाबास्त्र कुपी घेऊन प्रभू येशूकडे आलेली आहे, तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, बरं का, आपल्या मनात म्हटले, हा संदेश का असता तर आपल्याला शिवत असलेली, स्पर्श करत असलेली ही स्त्री कोण आहे, कशी आहे, म्हणजेच ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तिला पापी कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. देवाचा न्याय माणसं हातात घेतात, त्यावेळेला नाश ठरतो. आम्ही दुसऱ्याला पापी म्हणतो, पण आम्ही हे विसरतो की आम्ही पण त्यामध्ये सहभागी, त्याच्यासारखेच आम्ही पण आहोत. आणि म्हणून हे संभाषण जे आहे येशूचं आणि शिमोनाचं फार फार अर्थभरित आहे. आणि म्हणून आज त्या वचनाचा आपण उलगडा करणारा उशीर झाला तरी पण हरकत नाही. आणि म्हणून येशूला माहित होतं की ही स्त्री पापी आहे, ही स्त्री कर्जदार आहे. वचन 48 वाचा बरं, काय लिहिलेलं आहे 48 वचनामध्ये. किती सुंदर आहे. त्या स्त्रीबद्दल येशूला माहिती होतं, त्या स्त्रीबद्दल शिमोनाला माहिती होतं, पण शिमोनाच्या मनात काय चाललेलं आहे येशूने ओळखलेलं आहे. ती स्त्री पापी होती, त्यामुळे तिला शिमोनाने आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलेलं नाही. रिमेंबर दिस, अंडरलाईन. पापी आहे म्हणून तिला घरी बोलवलं नाही त्याने. तिला त्याने प्रार्थनेला तरी बोलवायचं होतं, अरे गुरुजी येतो, ये बाई, है ना, काय तर तुझ्यामध्ये बदल होईल, पण ते पण नाही केलं त्याने. पण ते जाऊ दे, त्यांनी तिला जेवायला पण बोलवलेलं नाही. कदाचित तिला भाकरीच्या तुकड्याला ती मोताच झाली असेल. तिची काय परिस्थिती, अवस्था होती आम्हाला माहिती नाही प्रियानो. पण एक मात्र निश्चित आहे, ज्या अर्थी येशू आलाय हे ऐकून भेटायला आली, त्या अर्थ ती काय झालेली आहे, दुर्बळ झालेली आहे. तिला मार्गच सापडत नाहीये.
आणि म्हणून प्रियानो, ओपन डोर पॉलिसीमुळे त्याने आमंत्रण तिला दिलेलं नसताना देखील ती शिमोनाच्या घरात शिरली. प्रिया, परमिशनची गरज नाही. पण या ठिकाणी प्रियानो ओपन डोर पॉलिसी आहे प्रभूकडे, नेहमी लक्षात ठेवा. आणि मग पुढे आम्ही पाहतो की जेव्हा तिला कळले की येशूने शिमोन परुषाच्या घरी जेवणाचे आमंत्रण आहे, तेव्हा तिने अलाबास्त्र सुगंधी तेलाची कुपी घेतलेली आणि मग ती शिमोनाच्या घरात बेधडकपणे तिने प्रवेश केलेला आहे. आणि कुठे गेली ती? कुठे जाऊन पोहोचली ती? शिमोन परुषाच्या घरी ती शिरली म्हणा. आणि मग ती जाऊन सरळ प्रभू येशू ख्रिस्त जिथे बसला होता त्याच्या मागे, तो असा पाय मागे करून बसलेला होता, त्या पायाजवळ ती उभी राहिली. पायाजवळ उभी राहिली. येशूच्या भोवती सुरक्षेचं कडं होतं, हे तुम्हाला माहिती का? हे सुरक्षेचं कडं लोकांना येशूपर्यंत पोहोचू देत नव्हतं. हे आता जे नेते त्यांच्या भोवती जे काळे कपडे घातलेले, जे काय म्हणतात त्याला, बॉडीगार्ड म्हणतात, येशूच्या भोवती पण होते. कोण होते सांगा बरं? हॅलो, येशूच्या भोवती 12 शिष्यांचं कडं होतं. आणि म्हणून जो तो रस्त्यावर बसलेला होता, हो दाविदाचे पुत्र मजोर दया करा, त्याला काय म्हटलंय? चुप बस, तुला कळत नाही का येशू पुढे चाललाय? असे ते लोकांना दमदाटी करत होते. आपली लेकरं घेऊन येत होते. त्या आई वडिलांना पण त्यांनी काय केलं? स्टॉप देअर, नो एंट्री. आणि मग प्रभू काय म्हणाला? त्यांना मजकडे येऊ द्या. असे ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. या शिमोनाच्या घरामध्ये ओपन डोर पॉलिसी असल्या कारणाने ही गेलेली आहे आणि बेधडकपणे ती येशूच्या पायाशी, चरणापाशी जाऊन उभी राहिलेली आहे. बसली का उभी राहिली? उभी राहिली. उभी राहिली. हा मान असतो, हा सन्मान असतो. आपण जेव्हा गुरुजीच्या संपर्कात येतो त्याच्यासमोर बसायचं नाही, लगेच उभं राहायचं असतं. ही कॉमन सेन्स आहे प्रियानो. मला अजून आठवतं, आपल्या डायसिसमध्ये एक व्यक्ती होती, वारले बिचारे. आणि मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायचो ना, सलाम करायचो, तेव्हा ते माझ्या अंगठीचा मुका घ्यायचे. अहो म्हटलं, साहेब हे बिशपाच्या अंगठीचा मुका घेत असतात. मी तर पाळक आहे. नाही म्हणे, तुम्ही देवाचे धर्मगुरू आहात. ते जिथे कुठे मला भेटतील त्या ठिकाणी 4 चौघांची ते लाज धरत नसत, माझ्या या अंगठीचं ते नेहमी मुका घेत असत. आणि असं ते असं भयप्रद असा तो आदर त्यांच्या मनामध्ये मला दिसायचा प्रियानो. आणि मग अशा व्यक्तीला मी भेटायचं टाळावं का? अशा व्यक्तीवर प्रेम करायचं मी टाळेन का? असे अनेक उदाहरणे आहेत प्रियानो. येशू असं म्हणाला, जो माझी सेवा करतो त्याचा मान स्वर्गातील पिता राहतो. इट्स ग्रेट. त्या गोष्टी प्रियानो नुसत्या वाचून सोडण्यासारखे नाहीये. आणि म्हणून प्रियानो ही शिमोनाच्या परुषाच्या घरी ही स्त्री धावत आलेली आहे. शिमोनाने तिला पापी म्हटलेलं आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो की ती प्रभू येशूच्या पायाशी उभी राहिली आणि ओक्साबोक्शी, माझा शब्द आहे बरं का, ती खूप रडू लागलेली आहे. इतकी रडू लागली की ती उभी असताना तिच्या डोळ्यातील ते अश्रू आहेत ते खाली येशूच्या पायावरती पडत होते. आणि ते एवढे पडले की तिच्या त्या अश्रूंनी येशूचे पाय भिजले असं लिहिलेलं आहे. तुम्ही एक थेंब टाका पाण्याचा तुमच्या बाजूला कुठेतरी आणि म्हणा बाग भिजला. म्हणणार तुम्ही? म्हणणार का? नाही म्हणणार. पण तेच ही बाटली होता त्याच्यावर काय म्हणणार तुम्ही? बाग भिजला. हा फरक आहे प्रियांनो. ज्या वेळेला ती आसवानी येशूचे पाय भिजवू लागली म्हटलेलं, याचा अर्थ फार गहन आहे. आणि हे तिचे कृत्य आम्हाला प्रभू येशूने आनंदाने स्वीकारलं असं पाहायला मिळतं. आणि मग पुढे आम्ही वाचतो देवाच्या वचनामध्ये, तिच्या डोळ्यातून खाली येशूच्या पायावर तिचे अश्रू पडत होते. तिने तिच्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्या येशूच्या पायाचे मुके घेतले आणि त्याला काय केले? सुगंधी तेल लावलेलं आहे. आणि हे तिचं कृत्य तिचं येशूवरील प्रेमाचं प्रतीक आहे. येशू समोर ती नतमस्तक झालेली आहे, नम्र झालेली आहे, याचं ते प्रतीक आहे. विचार करा प्रियानो थोड्या वेळसाठी की स्वतःच्या केसांनी दुसऱ्याचे पाय पुसणे आपल्याला सांगितलं तर तुम्ही कराल काय? ब्युटी पार्लर मधून आल्यावर आपल्या लेकरांनी हात जरी लावला केसला तर त्याला बाहेर ढकलून देतो आपण बाजूला, केस बिघडू नको माझे. आता ज्या स्त्रीकडे अलाबास्त्र कुपीसारखं एवढं महाग परफ्यूम असू शकतो, ती नसेल का गेली ब्युटी पार्लर मध्ये? तिने नसेल का आपल्या केसांची शोभा वाढवली असेल? ऑफकोर्स. पण प्रभूकडे जेव्हा येते तेव्हा त्या केसांची किंमत शून्य करून टाकते. हालेलुया.
प्रभू समोर आम्ही असं रिक्त झालं पाहिजे. आणि मग पुढे आम्ही वाचतो प्रियानो की पाय पुसणं म्हणजे किती नम्रता आहे. आणि तसं करणं आज जर आपल्याला कोणी सांगितलं तर हे आपल्याला पटणार देखील नाही. आपण पळून जाऊ त्या ठिकाणावरून. एखाद्याच्या पायातील जोडे किंवा वाहन बाजूला काढायचं आणि मग ते पाय स्वतःच्या केसांनी पुसायचं विचार देखील करवत नाही. त्या काळी आपल्यासारखे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते, डांबरी रस्ते नव्हते, धुळीचे रस्ते होते प्रियानो. आणि त्या धुळीच्या रस्त्यावरून सेवा करत असताना त्या येशूच्या पायावर किती धूळ चढले असेल, विचार केलाय का कधी? आणि ही सगळी धूळ काढण्या एवढे अश्रू तिने गाळलेले आहेत. हा पॉइंट महत्वाचा आहे. 2-4 अश्रूंनी पाय साफ नाही होणार. त्या काळचे रस्ते धुळीने चिखलाने माखलेले असतात. त्यातून चालणाऱ्याचे पाय असेच धुळीने माखलेले असत. आणि त्यामुळे येशूचे पाय स्वच्छ नव्हते. तो चालत आला होता, धुळीने भरलेले पाय घेऊन आला होता. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हे सहन केलेलं आहे. आणि मग त्या येशूचे पाय तिने पाहिले आणि तिच्या अश्रू त्या पायावर पडले. आणि त्या स्त्रीने त्याचे पाय पुसायला सुरुवात केली. पण त्या स्त्रीवर फोकस करण्या अगोदर मला शिमोनाकडे तुम्हाला नेऊ द्या. शिमोन हा मनुष्य कसा होता? असं म्हटलेलं आहे की त्याच्या घरामध्ये न आमंत्रण दिलेली ही स्त्री आल्यानंतर त्याच्या मनामध्ये झालेली चलबिचल पहा. तो मनामध्ये काय म्हटलेला आहे, त्याच्या मनातली ती अवस्था पाहून प्रियानो आम्हाला दुःख वाटतं. कारण एक स्त्री एका बाजूला उभी आहे आणि पुरुष एका बाजूला उभा आहे. ती स्त्री अश्रू गाळत आहे. ती स्त्री येशूच्या पायांचे मुके घेत आहे. ती स्त्री येशूच्या मस्तकावरती बहुमोल सुगंधी द्रव्य ओतत आहे. आणि या ठिकाणी तिची ती प्रेम आणि आदर असलेली अवस्था पाहून पुरुषाचं मन हेलावलं पाहिजे होतं की नाही? म्हणून पुरुषाचं मन बदलायला हवं होतं की नाही? पण माणसाचं मन किती कठीण असतं. एखाद्याला वाईट म्हटलं की त्याला शेवटपर्यंत वाईटच म्हणायचं. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो? कानफाट्या. काय म्हणतो? कानफाट्या. हा माणसाचा स्वभाव आहे, अतिशय घाणेरडा स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो त्या स्त्रीमध्ये झालेला बदल, तिचा येशूवरील प्रेम, तिचा येशूबद्दल असलेला आदर पाहून भावनिकरित्या या शिमोनाने स्वतःला बदलायला हवे होते, पण तो बदलला नाही. अशीच एक स्त्री मंदिरामध्ये आली ना, आपल्याला मूल वाहून रडत होती. पाळकाला वाटलं ती काय केली? कोण होती ती? माणसं वेगळ्या दृष्टीने पाहतात. प्रभूच्या दृष्टिकोनातून आम्ही कधीच माणसांकडे पाहत नाही. आणि म्हणून माणसामध्ये आम्ही दुश्मनी पैदा करत चाललेला, विरोध करत चाललेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिमोन पुरुषाला त्या स्त्रीची काहीच काळजी नाही. त्या स्त्रीचं प्रेम, त्या स्त्रीचा परमेश्वराप्रती असलेला आदर आणि नम्रता याने त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. उलट तो मनामध्ये काय पुटपुटत होता? 39 वर्ष 39 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? हा संदेश असता तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण आणि कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. आणि शिमोनाच्या दृष्टीने त्या स्त्रीने जे कृत्य केलं, ती ज्या प्रकारे येशू समोर स्वतःला सादर केलेलं आहे, त्याला असं वाटलं की येशूचा अपमान केला. काय केला? एवढ्या मोठ्या गुरुजीच्या मागे उभी राहते, परमिशन घेतली नाही, अपॉइंटमेंट घेतली नाही, आणि ती रडते काय, आणि त्याचे केसाने पाय काय पुसते, मुके काय घेते, सुगंधी द्रव्य काय, आणि कोणी दिला अधिकार? तो कन्फ्युज झाला. आणि म्हणून प्रियानो आम्ही ह्या वचनामध्ये पाहतो, त्याला असं वाटलं मनामध्ये की ह्या स्त्रीने धर्मगुरूचा अपमान केलेला आहे. येवदेस काय म्हणाला? हे असे वेस्ट करण्यापेक्षा जर गोरगरिबाला विकलं असतं तर किती पैसे मिळाले असते? 300 रुपये मिळाले असते. गोरगरिबांना आपण काय केलं असतं? मदत केली असते. अशी माणसं असतात प्रियानो. शिमोनाच्या दृष्टीने स्त्रीने जे केलं ते शून्य होतं. त्याला त्याची किंमत कळलीच नाही. शिमोनाला हे देखील कळलेलं नाही की येशू कोण आहे. म्हणून तो कन्फ्युज झाला. बघा 39व्या वचनामध्ये लिहिले, हा संदेश असता तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण आणि कशी आहे हे त्याला कळालं असतं, कारण ती पापी स्त्री आहे. आणि जर तो संदेश असता तर त्या येशूने, त्या संदेशाने तिने असं करू नये, पायाचे मुके घेऊ नये, पाय आसमाने भिजवू नये, डोक्यावरती सुगंधी द्रव्य टाकू नये, यासाठी त्याने मना केली असती. मना का मनाई? काय म्हणतात? मनाई का मना?
विरोध केला असता आणि परमिशन दिली नसते. ते हिंदी आणि मराठीमध्ये मनाने म्हणायचा ना फार प्रॉब्लेम होतो बरं का माझा तरी. आणि मग या ठिकाणी तो परुषी येशूला मनामध्ये म्हणत आहे की जर याला कळलं असतं तर त्याने ही सर्व तिला करायला अलाउड केलं नसतं, नाकारलं असतं. हे बाई तिकडे हो म्हटलं असतं, लांब माझ्यापासून. पण आश्चर्य म्हणजे जे थोडं या स्त्रीबद्दल शिमोनाला माहित होतं त्याच्यापेक्षा अधिक त्या स्त्रीबद्दल येशूला माहित होतं. हालेलुया. येशूला माहित होतं. माणसं फक्त वरपंगी पाहतात, वरून ही स्त्री काय करते, हा पुरुष काय करतो, हा मुलगा काय करतो, हा मुलगी काय करते, परंतु अंतःकरणामध्ये त्याच्या काय आहे हे फक्त देव जाणतो. आणि म्हणून भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वर नाकारत नाही. त्या शिमोनाला येशूबद्दल माहिती नव्हती. येशू देवाचा पुत्र आहे हे त्याला माहिती नव्हतं. आणि हा येशू देव असल्या कारणाने लोकांच्या मनामध्ये चाललेले विचार देखील तो ओळखतो हे शिमोनाला माहित नव्हते. आणि म्हणून शिमोनाच्या मनातील विचार येशूने ओळखले आणि त्याला एक दाखला सांगण्याचं ठरवलेलं आहे. दाखला सांगायचा. आम्ही भावनिकरित्या येशूकडे येण्याचे विसरलो आहोत काय? आपण स्वतःला हा प्रश्न करूया. त्या स्त्रीप्रमाणे मागे केव्हा आपण स्वतःला येशूच्या चरणी समर्पण केलेलं आहे का? मागे केव्हा आम्ही देवाच्या वचनाने आमच्या अंतःकरणाला टोचणी लागली होती का? मागे केव्हा आमच्या पापाशी सामना झालेला आहे का? देवाच्या वचनाने आमचे मन हलले होते का? कधी देव आम्हाला त्याच्या वचनातून बोलला होता का? देवाच्या वचनाने आमचं मन ढवळलं गेलं होतं का? आमच्या पापाबद्दल, आमच्या चुकाबद्दल आम्ही दुःखी झालो होतो का? याचा हा विचार करण्याची वेळ आहे प्रियानो. आज ही वचने वाचताना आपलं मन भारावून गेलं का? मी तयारी करत असताना गेल्या आठवड्याभर माझं मन भारावून गेलं. किती परमेश्वराचा दृष्टिकोन वेगळा आहे. माणसं काय पाहतात आणि परमेश्वर आमच्यामध्ये काय पाहतो. कधी कधी आम्हाला ही वचनं कंटाळवाणी वाटतात, परंतु या वचनामध्ये आम्हाला दोन व्यक्तींचं चित्र परमेश्वराने लुकाच्या द्वारे रेखाटलेलं आहे. दोन व्यक्ती आहेत. ऍटिट्यूड, मराठीमध्ये काय म्हणतात ऍटिट्यूडला? बोला. ऍटिट्यूड. आपण म्हणतो ना बघा काय ऍटिट्यूड दाखवतो, काय ऍटिट्यूड दाखवतो. अरे पण ऍटिट्यूडचा अर्थ काय मराठीत? शिष्टपणा. प्रभू आपल्या वचनामध्ये ह्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये काम केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा पुढे काय होणार हे ओळखत होता. आणि म्हणून शिमोनाच्या घरामध्ये असल्यानंतर प्रियानो माहिती नाही काय झालेलं आहे, परंतु दोन माणसांची वागण्याची पद्धत, ऍटिट्यूड म्हणजे वागण्याची पद्धत जी आहे ही पद्धत प्रियानो आम्हाला रेखाटलेली आहे. स्त्री एका बाजूला उभी आहे, येशूवरती ती अत्यंत प्रेम करत आहे, येशूबद्दल ती आदर आपल्या मनामध्ये बाळगलेला आहे, येशूची ती सेवा करत आहे. आणि दुसऱ्या टोकाला शिमोन परुषी उभा आहे, त्याची ऍटिट्यूड पहा. एकाच घरात दोन व्यक्ती, दोन वेगळे ऍटिट्यूड परमेश्वराप्रती. आम्ही या ठिकाणी दोनापेक्षा जास्त आहोत. आमची परमेश्वराबद्दल ऍटिट्यूड कशी आहे? त्या स्त्रीप्रमाणे आहे का त्या शिमोन पुरुषासारखी? का त्या पुरुषासारख्या जो मंदिरात म्हणाला माझ्या मागे जो बसलाय ना तो पापी आहे, मीच तो तेवढा पवित्र आहे कारण मी प्रार्थना करतो, मी धार्मिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक मनुष्य करतो, चूक नाहीये. पण दुसऱ्याला का पापी बनतो? प्रॉब्लेम हा आहे. तू राहा ना धार्मिक, तू धर्माप्रमाणे वाग ना, पण दुसऱ्याकडे पापी म्हणून काय बोट करतो? हु आर यू? देवाचा न्याय आपण का घेतोय स्वतःच्या हातामध्ये? शिमोनाने तीच चूक केली प्रिया, शिमोनाने तीच चूक केलेली. आणि म्हणून शिमोनाला परमेश्वराने त्याचे डोळे उघडून त्याला शिकवलेले आहे की तू काय विचार करतोस. फार सुंदर आहे. आपण पुढे वळणार आहात. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो, शिमोन परुषी हा त्या स्त्रीच्या विरोधामध्ये स्तब्ध उभा राहिलेला आहे. आपण जेव्हा येशू जवळ अशा भावनिकरित्या जातो त्यावेळेला परमेश्वराला ते खूप आवडतं. आम्ही मुद्दामपणे येशूबद्दल खोटं प्रेम दाखवायची काही गरज नाही बरं का. त्याला दांभिकपणा असं म्हणतात. उपदेशक त्याला फाजील धार्मिकता म्हणतो. इंटू ब्रॅकेट फाजील धार्मिकता. मी परमेश्वरावर खूप प्रेम करते, मी खूप प्रेम करतो, पण प्रियानो आम्ही बाहेर गेलो की एकमेकाच्या विरोधामध्ये बोलतो. हे कसलं प्रेम आहे? त्याला शास्त्राच्या भाषेत नरहिंसक म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नरहिंसक. माणसांचे वध करणारी माणसं असतात.
आणि आम्ही तसं करू नये असं आम्हाला पाहायला मिळतं. भक्तीमध्ये प्रियानो, येशूच्या शिकवणीबाबत आपण स्थूल होऊ नये, लेथर्जिक होऊ नये. भक्तीमध्ये, स्तुती आराधनेमध्ये आम्ही स्थूलत्व येऊ देता कामा नये. आपण नाचत बागडत टाळ्या वाजत देवाची स्तुती आराधना केली पाहिजे. तो आम्ही मंदिरामध्ये देवाचं वचन ऐकत असताना प्रियानो आम्ही स्थूलपणा येऊ देऊ नये. आणि म्हणून प्रियानो आम्ही जागरूक असले पाहिजे. शिमोनाने त्या स्त्रीला तिच्या चारित्र्यामुळे झिडकारलं, तिला अपमानित केलं. पण येशूने तिच्या चारित्र्याकडे पाहिलं नाही, तिच्या भावनेकडे पाहिलं, तिचं देवावरील प्रेम पाहिलं, तिची नम्रता पाहिली, तिने स्वतःचा त्याग केलेला पाहिला, तिचा पश्चाताप पाहिला. आणि मग प्रभू म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली. दुसरं उदाहरण प्रभूने दिलं त्या. मग शिमोनाकडे तो वळाला आणि म्हणाला, तुला नाही समजलं, तू तिला पापी म्हणतोस, पण तुला मी आता उदाहरणाच्या म्हणून दाखवतो. आणि मग येशूने त्या शिमोनाला 2 कर्ज असलेल्या व्यक्तींच्या बद्दल दाखला सांगितलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे, एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला किती होते? 500 रुपये देणे होतं आणि एकाला 50. मग येशू ख्रिस्त त्या शिमोनाला म्हणत आहे, तू मला सांग, ज्यांचे हे कर्जदार होते त्या माणसाने, सावकाराने या दोघांनाही काय केलेलं आहे? माफ केलेलं आहे. मग त्यामध्ये प्रीती करणारा कोण मोठा आहे? आणि मग शिमोनाने उत्तर दिले, ज्याचे ऋण अधिक होते तो. आणि मग येशू त्याला म्हणाला, ही पापी आहे ना, मग ती काय होऊ शकते? क्षमा मिळू शकते, कारण तिने जास्त प्रेम प्रभू येशू ख्रिस्तावर केलेलं आहे. साधं सोपं. 44 वचनामध्ये काय लिहिलेलं पहा बरं. वचन 44. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले. बघा, म्हणजे तो एक पिक्चराइज करा, आपल्या समोर ते घर आणा. शिमोन एका बाजूला बसलेला आहे, स्त्री एका बाजूला आहे, प्रभू येशू ख्रिस्त असा उभा आहे. आणि त्या स्त्रीकडे बघून येशू ख्रिस्त शिमोनाला म्हणतो, काय म्हणत आहे तो? तुम्ही या स्त्रीला. आता शिमोन एकटा होता का? तुम्ही म्हटले म्हणजे त्याच्यावर दुसरे परोशी पण होते. त्यांनी कुजबुज केली असेल, सांग सांग सांग, तू सांग, तू बोल, तू बोल. पण डेअरिंग कोणामध्ये आहे? डेअरिंग कोणामध्ये? येशू बरोबर. येशूला असं डायरेक्ट बोलायचं. म्हणून तर येशूने त्या शिमोनाच्या मनातले विचार बघितले, ओळखले आणि तो उघडपणे बोलला. आणि मग तू काय म्हणाला? तुम्ही या स्त्रीला पाहताना. आता ज्या वेळेला हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने केला त्यामध्ये सगळ्या लोकांना, पुरुषांना, त्यावेळेला शिमोनाच्या मनामध्ये त्याने स्वतःच उत्तर दिलं असणार आहे, अर्थात मी त्या स्त्रीला पाहत आहे, मी त्या स्त्रीला ओळखतो. हीच तर समस्या आहे गुरुजी. मला जे ओळखता येते ते तुम्हाला ओळखता येत नाहीये. मला ती पापी दिसते, तुम्हाला ती पापी दिसत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे, असं त्याने मनात म्हटलेलं आहे. आणि तरी तुला जी स्पर्श करते ती कोण आहे हे तुला कळत कसं नाही? मग येशूने शिमोनाला त्याने कसं जी स्थानिक प्रथा होती त्यानुसार आदरातिथ्य नाकारलं ही त्याची कान उघडणी केली. गुरुजीला, पालकांना तुमची कान उघडणी करण्याचा अधिकार स्वर्गातून प्राप्त झालेला असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मग काय कान उघडणी केली? मग त्याने असं म्हटलेलं आहे, मी तुझ्या घरामध्ये आलो तेव्हा तू. 44 वचन वाचा बरं, काय लिहिलेलं आहे 44 वचन. मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही माझे पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. पण या स्त्रीने काय केलेलं आहे? आसवांनी माझे पाय भिजवलेले आहे. दुसरा काय सांगितलेलं आहे 45 वचन, तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत या घरात आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे. कंटिन्यूस प्रोसेस आहे, एकदाच घेऊन गप्प बसली नाही, ती मुके घेत राहिली. शास्त्रात लिहिले तेच वाचते बरं, ती मुके घेत राहिली. आणि तिसरं काय म्हटलेलं आहे? तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधित तेल लावले. मला माहिती नाही, लिहिताना मी ते लिहिलं. ही शिमोन नावाची माणसं अशी का होती? तो शिमोन पेत्र येशूला किती वेळा नाकारलं. आता हा शिमोन बघा दुसरा, किती वेळा त्याने येशूचा अपमान केला. तू तुझ्या घरी मी आलेला असताना पाहुणचार करायला तू चुकलास, त्याचं काय? आणि तू जिथे चुकलास तिथे त्या स्त्रीने सर्व केलेलं आहे.
आपण सुरुवातीला शंका घेतली होती की नाही? काय घेतली होती सुरुवातीला शंका? पौरुषाने येशूला आपल्या घरी का बोलवलं? आणि दुसरी गोष्ट, चहा पाण्याला नाही बोलवलं, कशाला बोलवलं? प्रार्थनेला नाही बोलवलं, जेवायला बोलवलं. काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि हेच तर त्याने केलं. येशू ख्रिस्ताला घरी बोलवायचं आणि त्याला बेइज्जत करायचं. बघा ना, त्याने त्याचे पाय धुवायला पाणी दिले नाही, त्याचा मुका घेतला नाही, त्याच्या डोक्याला मस्तकाला तेल दिले नाही लावायला. एवढा अपमान कोण सहन करणार आहे? पण येशू तिथंच उभा राहिला, कारण त्याला या स्त्रीचं तारण करायचं होतं. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं या शिमोनाला, पुरुषाला निकोदेमसाप्रमाणे खरंच येशूकडे येऊन विचारायचं होतं का, प्रभूजी मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून मी काय करायला पाहिजे? अजिबात नाही. त्याने विचारलं का? त्या निकोदेमसासारखं नाही विचारलं. उलट त्याने येशूला आपल्या घरात बोलून अपमान केलेला आहे. किती वाईट माणूस असेल, किती वाईट मनोवृत्ती असेल. आणि शत्रू मेला तरी शत्रू सैन्याचे लोक त्याच्यासमोर आपली कॅप काढतात आणि सॅल्यूट देतात, शत्रूला देखील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला शत्रूपेक्षा याने अतिशय वाईट रीतीने ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि यावरूनच कळतं की त्याला येशूला आपल्या घरी बोलावून येशूकडून काही शिकायचं नव्हतं, तर येशूला अनुकरण न करण्यासाठी तो कारण शोधत होता. आणि म्हणून 47 वचनामध्ये येशू काय म्हणतो? येशूने त्याला म्हटले, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली आहे. ज्यांच्या थोडक्या पापांची क्षमा झाली आहे ती थोडके प्रीती करतात. आता वाचल्याला काय कळतं माहिती का? आपल्याला एक चुकीचा अर्थ कळतो याच्यामध्ये. आणि तो अर्थ असा असतो की प्रभू येशूला हे सांगायचं आहे की हिने फार प्रीती केली म्हणून तिच्या फार पापांची क्षमा झाली, असं नाही. प्रीती केली म्हणून क्षमा केली असं नाही, हे गणित चुकीचं आहे. तर असं लिहिलेलं आहे, प्रभू येशू आम्हाला शिकवत आहे की तिच्या पुष्कळ पापांची क्षमा झाली म्हणून ती खूप प्रीती करते. उदाहरण मला देण्यासारखी खूप आहे, परंतु लूक पाप आणि कृपा याचं उदाहरण देत आहे. त्या स्त्रीने जे कृत्य येशू समोर केले ते का केले याचा आपण विचार करायला हवा. तिने पुष्कळ पापांची क्षमा प्रभू येशूने केलेली पाहिली आणि तिचं मन भरून आलं. आणि तिने येशूला सॅल्यूट ठोकलेला आहे, येशूची सेवा केलेली आहे. आम्ही हा विचार करायला हवा की तिला तिच्या भावनांचा परमोच्च जो बिंदू होता प्रियानो, तो हा होता की येशू जवळ जाऊन बसणे, येशू जवळ आपले अश्रू ढाळणे, येशूची कृपा, येशूची दया स्वतःवरती केले. म्हणून तर मार्था आणि मरियमपैकी कोण बसले येशूच्या चरणी? कोण बसलं? स्वयंपाकघरांमध्ये असलेली नाही, जी प्रभू येशूच्या चरणात असे. प्रभू येशू काय म्हणाला? हिने चांगला वाटा तो तिच्यापासून काढून घेतला, कोणीच नाही काढून घेतला. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो तिच्या जीवनामध्ये स्वतःच्या पापांची जी तीव्रता आहे ती तिला समजली. एखाद्या धर्मगुरूच्या समक्षतेमध्ये यायचं म्हणजे लटलट माणसं थरथर कापतात, आणि तशा प्रकारे थरथर कापत असेल. इतक्या पवित्र माणसासमोर, देवाच्या पुत्रासमोर मी उभी आहे, मी पापी आहे याची तिला जाणीव झालेली आहे. म्हणूनच तिचे डोळे अश्रूने भरले आणि ती मूल्यवान सुगंधी तेल येशूच्या मस्तकी ओतू लागलेली आहे. शिमोनाने का नाही केलं असं? त्याचंच तर घर होतं ना. तो अरेंजमेंट करू शकला असता की नाही? करू शकला असता. पाण्याची बादली दारात ठेवू शकला असता, दाराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर. येशू आल्यानंतर त्याचे पायाचे जाऊ द्या, चेहऱ्याचे मके तर घेतले असते, त्याला काय प्रॉब्लेम होता? बरं जाऊ दे, त्याच्या मस्तकावर तेल होतं, याच्याकडे नसेल तेल, पण नुसता टिपका तरी देऊ शकला असता. ते पण नाही सुधारलं याला. कधी कधी माणसाचं मन किती कठीण असतं, त्याचं हे शिमोन हा सुंदर उदाहरण आहे. शिमोनाने यातलं काहीच केलं नाही, कारण त्याला येशूची त्याच्या जीवनामध्ये गरज भासलीच नाही. त्या स्त्रीला येशूची गरज होती आणि म्हणून ती येशूकडे धावली. तुम्ही आणि मी जेव्हा आमची गरज असते तेव्हा आम्ही प्रभूकडे धाव घेणं फार गरजेचं आहे. आणि हा शिमोन स्वतःला कर्जदार समजतच नव्हता. मी कोणाचा देणेकरी नाहीच आहे, मग मी कशाला झोपू? माझ्यापेक्षा येशू काय मोठा आहे का? मी तर परुषी आहे, मी तर शास्त्राचा वचनाचा अर्थ सांगतो. वाय शुड आय? नम्रता नव्हती, आदरातिथ्य करणं तर दूरच राहिलं. येशूवर त्याचं प्रेमही नव्हतं आणि म्हणून त्याने त्याचा पाहुणचार केला नाही. आमची आध्यात्मिक जागरूकता
ही प्रियानो आमच्या कृत्यांच्यावर अवलंबून असते, हे कधी आम्ही विसरू नये. आमच्या भावना, आमचा विश्वास आणि आभार पण जे आहे त्यांनी भरलेले असल्या पाहिजे. परमेश्वराकडे येत असताना आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे. थोडक्यांची क्षमा झाली आहे कारण ते थोडकी प्रीती करतात. येशू म्हणाला, आम्ही जेवढी परमेश्वरावरती प्रियानो प्रीती केलेली आहे त्याच्यावर आम्हाला कळतं की परमेश्वरापुढे आम्ही किती कमी पापांची क्षमा मागितलेली आहे. जर आम्ही येशूवर थोडं प्रेम करत आहोत तर त्याचा अर्थ असा आहे येशूने आमच्या थोडक्याच पापांची क्षमा केलेली आहे, बाकीच्या नाही. आणि याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जेव्हा आम्हाला पापाची जाणीव समजून येते, आम्ही समजतो, तेव्हा मग आम्ही प्रभूसाठी जास्त काम करायला लागतो. जेव्हा आमच्या पापांची किती क्षमा झाली आहे हे जर समजत नाही तर आम्ही येशूचं काम करणारच नाही. प्रभूला माणसं हवेत सेवा करणारी, त्याची भक्ती करणारी, स्वतःहून सेवेसाठी स्वतःला समर्पित करणारी माणसं हवी आहेत. तुम्ही बनणार का त्यातले? आम्ही जर असे करू प्रियानो तर प्रभू आम्हाला निश्चित म्हणेल, तुझ्या बहुत पापांची क्षमा मी केली आहे, मी केली आहे. त्या स्त्रीने येशूची सेवा केली प्रियानो, 3 प्रकारे सेवा केली आणि प्रभूने त्याच्या सगळ्या पापांची क्षमा केलेली आहे. जेव्हा प्रियानो आम्ही प्रभू येशूने माझी किती पापांची क्षमा केली समजतो ना, तेव्हाच आमच्या जीवनातील सुगंधी द्रव्य आम्ही परमेश्वराच्या मस्तकी अर्पण करू शकतो. आम्ही स्वतःचं समर्पण करू शकतो. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचं समर्पण करत नाही याचा अर्थ आम्ही आमच्या पापाची क्षमा किती झाली आहे हे आम्हाला माहीतच नाही. आम्ही फक्त जगायचं म्हणून जगत आहे, देवाची स्तुती आराधना करायची म्हणून करत आहे, स्वतःच्या समाधानासाठी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, त्या दिवशी असे होईल की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. तर कोणाचा होईल? जो माझ्या पित्याच्या प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार आहे. आम्ही मग प्रियानो जेव्हा आमच्या पातकांची तीव्रता किती आहे, किती पातकांची क्षमा केली हे समजत नाही, तेव्हा आमचं मन कठीण होतं. आम्ही मग एकमेकांच्या विरोधात प्रियानो अफवा पसरवायला सुरुवात करतो. मंदिरामध्ये शरीर असतं, मन मात्र दुसरीकडेच असतं. अगदी शिमोन परुषासारखं येशूच्या समोर होता पण हरवला होता. काय झालं होतं? येशूच्या समोर होता पण हरवला होता. येशूला घरात घेतलं पण स्वतःच हरवला होता. पण स्त्री बघा, दुसऱ्याच्या घरात गेलेली आहे, येशूच्या समोर उभी राहिली आणि पापाची क्षमा मिळवून आनंदाने परत गेलेली आहे. इतरांचं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि त्यासाठी तो आम्हाला ओपन डोर पॉलिसीमध्ये सहभागी करायला तयार आहे. आणि म्हणून तो म्हणतो प्रगटीकरण 3 आणि 20 मध्ये, पहा मी दाराशी आणि मी दार ओपन द डोर. जर तुम्ही माझ्यासाठी दार उघडं केला, वी विल कम इन, म्हणजे आम्ही आत येऊ. आणि त्याचबरोबर प्रार्थना करू. प्रभुदेवापा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो. आमच्या किती पापाची क्षमा झाली याची जाणीव जर आम्हाला नसेल प्रभू, आम्ही तुझ्यासाठी थोडंच काम करू. आम्ही थोडेच दिवस चर्चला जाणार, थोड्याच चर्चच्या कामामध्ये आम्ही सहभागी होणार. पण जर प्रभू तू आमच्या खूप पापाची क्षमा केली असेल तर आम्ही तुझ्यावर खूप प्रीती करणार, हे या स्त्रीच्या जीवनातून तू आम्हाला शिकवला आहेस. आम्ही प्रेम करतो म्हणून तू क्षमा करत नाहीस, तर तू आम्हाला क्षमा करतोस म्हणून आम्ही प्रेम करतो. ही सुंदर शिकवण प्रभू हे तुम्ही घेऊन जात असताना एकमेकांची आम्ही क्षमा करावी म्हणून तो आम्हाला कृपा करा. तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे